नमस्कार मित्र हो, मी संतोष थोराते. हिवराश्रम अपडेटमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. हिवराश्रम अपडेट या चॅनलच्या माध्यमातून आपण नियमित वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा परिचय, त्यांची मुलाखत घेत असतो आणि त्या मुलाखतीतून त्यांच्याशी आपण संवाद साधतो आणि त्यांच्या यशामागचं गमक जाणून घेतो. आज आपल्या हिवराश्रम अपडेट या चॅनलमध्ये विवेकानंद कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी विवेक पिंजरकर आला आहे. विवेक पिंजरकर हा विवेकानंद कृषी महाविद्यालयातील 4थ्या वर्षात व 8व्या सेमिस्टरमध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी आहे. या विद्यार्थ्याने क्रीडा असो, भाषण असो, त्यासोबत विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन विवेकानंद कृषी महाविद्यालयाचं नाव प्रकाश झोतात आणले आहे. अनेक क्षेत्रात त्यांनी उत्तुंग कामगिरी करून महाविद्यालयाची ओळख निर्माण. आज विवेक पिंजरकर आपल्या हिवराश्रम अपडेटमध्ये आहे. त्याचं कारण असं की विवेकने 76व्या प्रजासत्ताक दिनी मुंबई इथे त्याने पथसंचालन करून विवेकानंद कृषी महाविद्यालयाचं नाव एकदा परत प्रकाश झोतात आणलं आहे. आज आपल्या चॅनलमध्ये विवेक आला आहे. आपण त्याच्याशी संवाद साधणार आहोत. विवेक, हिवराश्रम अपडेटमध्ये तुझं सहर्ष स्वागत. तर विवेक, प्रथमतः आमच्या प्रेक्षकांना तू ह्या 76व्या प्रजासत्ताक दिनी जे पथसंचालन केलं, ती तुझी निवड कशी झाली, यासाठी काही वेगळी तयारी केली का? तर सुरुवातीला सर विद्यापीठातून आमची दोघा जणांची, एक मुलगा आणि मुलगी यांची निवड झाली होती आणि नांदेडला 3 दिवसाचं पूर्व शिबिर झालं होतं. तर त्यातून तुमची रनिंग, तुमचे फिजिकल फिटनेस, त्यात नॉकनी, फ्लॅट फूट, रनिंग, कल्चरल ऍक्टिव्हिटी आणि परेड यांच्या सर्वांगीण गुणावर तुमचा निकाल होता. तर त्यामधून आता मागच निकाल आला आणि त्याच्यामध्ये SRD साठी माझं सिलेक्शन झालं. म्हणजे अर्थात शिवाजी पार्क येथे माननीय राज्यपाल यांच्या समोर आपल्याला संचालन सादर करायचं, यासाठी आपली निवड झाली असं पत्र आलं आणि अशी निवड झाली. आता ह्या 76व्या प्रजासत्ताक दिनी मुंबई इथे तुम्ही पथसंचालन केलं, तर महाविद्यालयाचा एक विद्यार्थी म्हणून तुझा अनुभव कसा होता? त्या ठिकाणी नेमकं कशा प्रकारचा अनुभूती तुला आली? सुरुवातीला सर मला असं म्हणजे आभार मानावं असं वाटेल आमच्या विवेकानंद कृषी महाविद्यालय आणि विवेकानंद आश्रमाचे, की त्यांनी वेळोवेळी मला सपोर्ट केला. जे लागलं ते त्यांनी वेळोवेळी दिलं आणि पुढे काय संधी मिळवून यासाठी सुद्धा ते मला सांगत होते. त्याबद्दल मी सर्वांचे या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तर एक म्हणजे सर आपण तिथंच गेलो ना, ते एक पूर्ण मिनी महाराष्ट्र होता. ते आपल्या गडचिरोली पासून तर मुंबईपर्यंत आणि इकडून खानदेश पासून तो कोकणापर्यंत सर्व इकडले मुलं एका ठिकाणी 10 दिवस राहतात. तो खरंच एक अविस्मरणीय क्षण असते. त्यात तुमचं सर्व कल्चरल ऍक्टिव्हिटी असतात, परेड असते. सकाळी तुमचं 5 वाजतापासून संध्याकाळी 10:30-11 वाजेपर्यंत तुमचा शेड्यूल असतं दिवसाचं. त्यात तुम्हाला परेड शिकवलं जाते, गेस्ट लेक्चर येतात विशेष, ते शिकवतात. तुम्हाला विविध अधिकारी, सेक्रेटरी लेवलचे, सचिव लेवलचे तुम्हाला अधिकारी भेटायला येतात. चान्सलर येतात, व्हाईस चान्सलर भेटायला, सर्व मंडळी आपल्याला भेटायला येतात आणि मार्गदर्शन करतात आणि पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा सुद्धा देतात. तो एक आनंद वेगळाच असतो की मोठ्या लोकांना सुद्धा आपण तिथे भेटतो, त्यांच्याशी चर्चा करतो. या पथसंचलनाचा तुझ्या भविष्यासाठी काय उपयोग होईल असं वाटतं? खऱ्या अर्थानं सर जे तिथे एक व्यक्तिमत्व विकास झाला, तोच एक मला वाटतं की माझ्या जीवनात पुढे जाण्यासाठी एक महत्वाचा ठरेल. बाकी त्यांनी सांगितलंच की जर एखादा विद्यार्थी जर सिव्हिल सर्व्हिसेस, कॉम्पिटेटिव्ह याची तयारी करत असेल तर इंटरव्ह्यूमध्ये नक्कीच यांना प्राधान्य दिलं जाते आणि ते एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी लागते की तुम्ही परेडमध्ये भाग घ्या. आता या विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या प्रतिनिधित्व तू केलं, त्यासोबत आपल्या राज्यातून एकूण किती विद्यार्थी या पथसंचलनात सामील झाले? तर राज्यातून एकूण 90 विद्यार्थी सहभागी होतात आणि त्यामध्ये 45 मुलं आणि 45 मुली असा एकूण राहते. आणि कृषी महाविद्यालयापैकी तू एक होता का अजून काही? मी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याचा एक होतो आणि असे 4 विद्यापीठातून वेगवेगळे त्याची 1 किंवा 2 असे आले होते. तुझ्या संपूर्ण यशाच्या प्रवासात विवेकानंद आश्रम आणि विवेकानंद कृषी महाविद्यालयाची भूमिका कितपत आहे असं मला वाटतं की सर त्यांची भूमिका म्हणजे खूप मोठी, मी सांगू पण शकत नाही. त्यांची म्हणजे माझ्यावर एक उपकार सारखेच आहेत की एक नवीन विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयरला इथे आला. म्हणजे एक माझं म्हणजे एकदम म्हणजे काय सांगू की मला असं सुरुवातीला वाटायचं की कॉलेज कसं असणार, तर एवढं मोठं कॉलेज दिलं की म्हणजे जीवनभर त्यांचं म्हणजे मला एक नेहमी त्यांच्याबद्दल एक वेगळा आदर, नेहमी त्यांचे म्हणजे कायम ऋणी राहील मी त्यांचा. आमचे NSSचे प्रोग्राम ऑफिसर असेल सुशील दळवे सर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं.
की पुढे संधी काय काय दिल्या आणि त्यांच्याच म्हणजे मेहनतीमुळं मला म्हणजे त्यांनी इथे यापर्यंत पोहोचवलं. आणि आश्रमाचे सुद्धा एक मोलाचे योगदान आहे, कारण की हे भूमिसर जे पावन आहे एकदम परमपूज्य शुद्धदास महाराजांच्या म्हणजे विचारांचे आपण अन्वय आणि त्या विचाराचा इथंच खरंच एक म्हणजे प्रभाव सर्व विद्यार्थ्यांवर पडते आणि ती अद्भुत शक्ती नक्कीच आम्हाला प्रेरणा देत असते. तर आज आपल्या हिवराश्रम अपडेटमध्ये विवेक पिंजरकर हा विद्यार्थी आला होता. याने 76व्या प्रजासत्ताक दिनी मुंबई इथे पथसंचलनात भाग घेतला आणि महाविद्यालयाचं विवेकानंद आश्रमाचं नाव रोशन केलं. विवेक, हिवराश्रम अपडेटमध्ये आपण आलात याबद्दल आपले सहर्ष आभार. खूप खूप धन्यवाद.